नमस्कार. आपले जी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. माझं नाव श्याम प्रभू. जीएनची रंगरेखा ही कथा आता मी वाचणार आहे. कथासंग्रहाचं नाव आहे पारवा आणि प्रकाशक आहेत पॉप्युलर प्रकाशन. त्या मत्स्यकन्येचे जीवन एखाद्या मुक्त मधुर गीताप्रमाणे होते. सोन्याच्या धाग्याप्रमाणे दिसणारे केस वाऱ्यावर उडवीत लाटांवर तरंगत निळ्या पाण्यातून हिंडत तिच्या आयुष्याचे दिवस जात. जीवनोत्साहाने तिने मध्येच केस हलवले की त्यांच्यातून मोती पोवळी उधळली जात. तिच्या डोळ्यात दुःखाची छटा नाही, कारण तिला अश्रू माहीत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर जरीची छाया नाही, कारण तिच्या जगात मृत्यूला स्थान नव्हते. पण तिचे अर्धे अंग माशाचे होते. पाचूसारख्या बेटावर ती कधीतरी एकाकी बसली की तिला त्या कुरूप खवल्या खवल्याच्या अंगाची शरम वाटे. समुद्रावर तहान भागवण्यासाठी आलेल्या ढगाला तिने म्हटले, हे माझे अंग कसे नाहीसे होईल, मला सांग. मी तुला समुद्रातील सारी पोळे देईन. ढग म्हणाला, मला माहित नाही. शिवाय मला पोळी हवीत कशाला? मला हवे आहेत पाण्याचे टपोरे थेंब. मग तिने साऱ्या क्षितिजावर सोनेरी शालूचा पदर पसरून चाललेल्या संधीला विचारले, हे माझे अंग कसे नाहीसे होईल, मला सांग. मी तुला समुद्रातील सारे मोती देईन. संध्या म्हणाली, मला माहित नाही. शिवाय मला मोती हवेत कशाला? माझ्याजवळ उदंड सोने आहे. तिने सावळ्या मखमली पावलांनी हिंडणाऱ्या रात्रीला म्हटले, हे माझे अंग कसे नाहीसे होईल, मला सांग. मी तुला समुद्रातील सारी रत्ने देईन. रात्र म्हणाली, मला माहित नाही. शिवाय मला रत्न हवीत कशाला? माझ्या केसात कोट्यावधी तेजस्वी हिरे आहेत. मत्स्यकन्या हताश होऊ लागली. अखेर तिने समुद्रातील वृद्ध पुरुषास विचारायचं ठरवलं. त्याचे वय पर्वतदऱ्यांपेक्षा जास्त होते. किनाऱ्यावर आदळलेल्या अगदी पहिल्या लाटेचा ध्वनी त्याने ऐकला होता. समुद्रात नाहीशा झालेल्या अनेक वैभवशाली शहरांची नावे त्याला माहीत होती. त्याच्या तळाशी एका प्रचंड लाटेवर बसून तो साऱ्या सागरावर हिंडे. त्याचे पांढरे शुभ्र केस लाटेच्या फेसात मिसळत. रात्री लाट एखाद्या गुहेत शिरे व त्या घनगंभीर नादाच्या सान्निध्यात तो विश्रांती घे. मत्स्यकन्या त्याला म्हणाली, हे माझे अंग कसे नाहीसे होईल? वृद्ध पुरुष हसला. त्याच्या खालची लाट क्षणभर स्थिरावली. तो म्हणाला, तुझ्या आयुष्यात अविस्मरणीय दुःख निर्माण झाले की हे सारे खवले गळून पडतील. दुःख म्हणजे काय, ते कसे मिळेल, त्याला किती मोतीपोळी द्यावी लागतील? तिने उत्सुकतेने विचारले. दुःख मिळवता येत नाही, ते यावे लागते. वृद्ध पुरुष मान हलवत म्हणाला. गलबते बुडत असता मानव असहाय्यपणे आक्रंदू लागला की दुःख येऊ शकते. पण त्यावेळी तर त्यांचे हावभाव पाहून मला हसू येते, मत्स्यकन्या म्हणाली. हिवाळ्यापासून निसटण्यासाठी पाखरे दूर चालली असता मध्येच थंडीने गोठून पटापट पाण्यात पडू लागली. भरती ओसरताच जमिनीवर अडकलेले प्राणी धपापू लागले. आपली सारी मुले समुद्रात बळी दिलेली आई किनाऱ्यावर मृत डोळ्यांनी उभी राहिली. दूर क्षितिजापार चाललेल्या प्रियकराकडे पाहत एक तरुणी भग्न हृदयाने किनाऱ्यावर बसून राहिली. आत्यंतिक नैराश्याने खचून एखादा माणूस जीवन ओढ निष्ठुरपणे तोडून समुद्रात उडी घेण्यासाठी खडकावर उभा राहिला की दुःख हलक्या पावलाने येऊ शकते. मत्स्यकन्या गोंधळून गेली. हे सारे तिनं पाहिलं होतं, पण तिच्या आयुष्यात दुःख आलं नव्हतं. ती विनवणीच्या स्वरात म्हणाली, मग तुम्हीच मला तुमच्या जवळचे थोडे दुःख का देत नाही? वृद्ध पुरुष क्षणभर स्तब्ध झाला. तो म्हणाला, माझ्याजवळ दुःख नाही. मी खूप पाहिले आहे, परंतु सहन मात्र केले नाही. माझे जीवन अनंत आहे, परंतु सर्वत्र मी परका आहे. वृद्ध पुरुष लाटेवर बसून निघून गेला. अनेक ठिकाणी त्याला फिरायचे असते, त्यामुळे त्याला एका जागी फार वेळ राहता येत नाही. मत्स्यकन्या हताश होऊन एकाच जागी बसून राहू लागली. ढग आले गेले, पण ती त्यांच्याशी बोलली नाही.
संध्या तिच्याकडे दररोज पाहत असे व सोने उधळत असे, पण ती तिच्याशी बोलत नसे. रात्र अगदी तिच्या जवळून जात असे. मधून मधून एखादी चांदणी खुडून तिच्याकडे टाकत असे, पण मत्स्यकन्या तिच्याकडे पाहत नसे. तिच्या काही मैत्रिणींनी पसाभर पोवळी गोळा केली व तिच्यासमोर धरली. त्या म्हणाल्या, राणी, तुझ्या ओठासारखे पोवळे साऱ्या समुद्रात नव्हते, पण आता पहा, तुझे ओठ कोमजले का? तिच्या काही मैत्रिणींनी पसाभर गुलाबी तेजस्वी मोती आणले व तिच्यासमोर धरले. त्या म्हणाल्या, तुझ्या कांतीपुढे सर्वात तेजस्वी मोती शर्मत असे, पण आता पहा, तुझी कांती सुकली का? पण मत्स्यकन्या खाली पाहत मूक बसे. एक दिवस तिची तंद्री मोडली. किनाऱ्यावरील वाळूत एक तरुण येऊन बासरी वाजवत बसला होता. तसे स्वर तिने कधीच ऐकले नव्हते व त्यांच्या स्पर्शाने तिचे अंग मोहरून गेले. त्या स्वरात अंधाऱ्या रात्रीची सघनता होती. हिवाळ्यातील वाऱ्याची शीतल धार होती. ओल्या वाळूची आर्द्रता होती. मत्स्यकन्या किनाऱ्याजवळ आली व म्हणाली, हे स्वर तू कुठून मिळवलेस? मला संगीत येतं. त्या संगीताने समुद्रातील रत्ने चांदण्याप्रमाणे झळाळू लागतात. मी संगीत ऐकले आहे. त्याने पृथ्वी कंपित होते. मी वाऱ्याचे संगीत ऐकले आहे. त्याने समुद्रभूमीचा थरकाप होतो. पण त्यात तुझ्या स्वरांची उत्कटता नाही, कारण त्या स्वरात माझ्या जीवनाचे दुःख आहे, तो म्हणाला. त्याच्या भोवती निरनिराळ्या तरल रंगातील आकृती उभ्या होत्या. बाजूला विविध गंधांच्या पाकळ्या पडल्या होत्या आणि खाली सुंदर चित्रांचे वस्त्र पसरले होते. त्या आकृती कोण आहेत? मत्स्यकन्येने आश्चर्याने विचारले. मी माझ्या आयुष्याचे गीत गायले त्या स्वरांच्या त्या आकृती आहेत, तो म्हणाला. या सुगंधी पाकळ्या कसल्या? मी माझ्या स्मृतींचा गुच्छ केला, त्याच्या काही पाकळ्या इथे पडल्या. आणि ते मोहक वस्त्र? माझ्या स्वप्नांचे मी वस्त्र विणले, ते इथे पसरले, तो म्हणाला. मत्स्यकन्येने तसले काहीच पाहिले नव्हते. ती गुंग झाली. बासरीचे आर्तस्वर पुन्हा ऐकू येऊ लागले. कसले आहे तुझ्या जीवनाचे दुःख? मत्स्यकन्येने मध्येच विचारले. मी स्वप्नात एक मूर्ती पाहिली, तिचा शोध घेत मी हिंडत आहे, बासरीच्या स्वरात तो म्हणाला. ती माझ्यापेक्षा सुंदर होती. तिचे केस असे सोनेरी होते. तिच्या ओठांवर पोवळी होती. किंचित हसत मत्स्यकन्येने विचारले. छे, ती अगदी साधी होती. तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होत्या व तिचे ओठ थरथरत होते. आणि तरी तू तिचा शोध घेत आहेस? मत्स्यकन्येने विचारले. तिला त्याचा हा वेडेपणा समजेना. तोच तिला आठवण झाली. मला तुझे थोडे दुःख देशील? मी तुला रात्रीची लाल पहाट करणारी माणके देईन. दुःख असे मिळत नाही, ते यावे लागते, बासरीतूनच त्याने उत्तर दिले. पण मत्स्यकन्या निराश झाली नाही. कधीतरी तो बासरी अपुरी वाट मोडून टाकेल, ते असह्य होऊन आपले दुःख समुद्रात फेकेल अशी तिला आशा वाटली. दररोज त्यावेळी तिथे येऊन ती ऐकत बसू लागली. बासरीचे स्वर ओल्या कळ्यांप्रमाणे सारखे ठिक्कत. तिला मधून मधून गलबतात बुडाल्यांचे रुदन ऐकू येऊ लागले. पाखरे गोठून पाण्यात पडू लागली की तिची झोप चाळवू लागली. ती अगदी किनाऱ्याजवळ येऊन बसे, पण तिथे पृथ्वीची शपथ असल्याप्रमाणे असहाय्य होऊन ती थांबे. त्या संध्याकाळी तरुण गीत थांबवून उभा राहिला व त्याने बासरी कमरेला खोवली. उद्या याच वेळी ये, मी वाट पाहीन, मत्स्यकन्या म्हणाली. आता उद्या नाही, परवा नाही, तरुण हताशपणे म्हणाला. मी येथून जाणार आहे. त्या निळ्या टेकड्यांपलीकडे सोनचाफ्याच्या प्रदेशात, नंतर गोपुरांच्या देशात व पुढे विशाल देवदारांच्या छायेत. माझा प्रवास असाच चालायचा. तिचे मन एकदम विद्ध झाले. तिच्या मनावरील दडपण एकदम वाढले व तिला गुदमरल्यासारखे होऊ लागले. जर तू जाणार आहेस तर मलाही ने तुझ्याबरोबर, ती आवेगानं म्हणाली. मी तुला कसा नेणार माझ्याबरोबर?
माझे सारे जीवन त्या स्वप्न व्यक्तीसाठी आहे, तो म्हणाला. शिवाय माझ्या जगात तू राहशील कशी? आम्ही माणसे दिवसांच्या क्षणिक लाटेवर जगतो. तू तू मला नाही, मला लाटावर तरंगण्याची सवय आहे, विनवणीच्या स्वराने ती म्हणाली. पण आमची लाट, आमचा दिवस निराळा, तो म्हणाला. 2 प्रेमांच्या छायेत आमच्या प्रवासाची सुरुवात होते खरी, पण प्रत्येकाने आपला प्रवास एकट्यानेच करायचा असतो आणि त्याचा शेवट होतो तो एका अगदी एकाकी अलिप्त कोपऱ्यात. आमचा दिवस निराळा. त्याच्या डोळ्यात संध्याकाळी अश्रू असतील की ओठांवर हसू असेल हे सकाळी सांगता येत नाही. दर क्षणी आयुष्याचा एक एक मणी कायमचा तुटून जातो. तारुण्यावर सारखे वार्धक्याचे वारूळ जमत असते. प्रत्येकाला मृत्यूची छाया चिकटलेली आहे आणि आमचा आनंदही दुःखाच्या ओल्या पावलांनी हिंडत असतो. या माझ्या जगात तू राहशील कशी? नाही मत्स्यकन्ये, तुझ्या माझ्यात हा असा अनंत किनारा आहे. मी जातो. ओल्या वाळूत क्षणभंगूर पावले उमटवीत तो चालू लागला. मत्स्यकन्या बेभान झाली. तिच्या आयुष्याचे कवच फुटल्यासारखे झाले. गुहेत लाट शिरावी त्याप्रमाणे ओला अंधार तिच्या मनात भरून राहिला व ती व्याकुळ झाली. तिने किनारा ओलांडण्याची धडपड केली व भग्न आवाजाने ती म्हणाली, मला ने, मला ने. त्याने चमकून मागे पाहिले व तो परतला. त्याने तो आवाज पूर्वी ऐकला होता. मत्स्यकन्या किनाऱ्यावर उभी होती व तिच्या अंगावरील खवले वितळून गेले. तिचा चिरयौवनी संगमरवरी चेहरा मृदू झाला व डोळ्यात रात्रीच्या तुकड्याची सावळी छाया आली. तिच्या आवाजात मानवी कंप होता. तू तू येथे, तो आनंदाने उद्गारला. तू मला स्वप्नात दिसलीस. मी तुझ्यासाठी सारे आयुष्य एक प्रवास बनवला. त्यांच्या भोवतालच्या साऱ्या तरल आकृती तिच्यात मिसळून गेल्या. जमिनीवरील स्वप्नवस्त्र आपोआप तिच्या भोवती लपेटले. त्याने पाकळ्या गोळ्या केल्या व तिच्या केसात खोवल्या. त्याने बासरी काढली व हलकेच लाटांवर सोडून दिली. आता तूच माझ्या आयुष्यातील स्वर आहेस, तो म्हणाला आणि ओल्या वाळूत पावले उमटवत ती ओल्या डोळ्यांनी त्याच्याबरोबर चालू लागली. तिला निरोप देण्यासाठी वृद्ध पुरुष लाटेवर बसून आला. त्याने बरोबर आणलेली फेनपुष्पे किनाऱ्यावर टाकली व तो सावकाश मागे परतला. ही कथा कशी वाटली त्याचा अभिप्राय तुम्ही कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.